लूज खाद्यतेल विक्रीवर निर्बंध घालण्याच्या एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात सोलापुरातील तेल व्यापारी आक्रमक झाले असून व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। लूज खाद्यतेल विक्रीवर निर्बंध घालण्याच्या एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात सोलापुरातील तेल व्यापारी आक्रमक झाले आहेत। याबाबत खाद्यतेल विक्रेत्यांची बैठक घेऊन निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली। रद्द करा, 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 खाद्यतेलात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी। मात्र लूज तेल विक्रीच बंद केल्याने छोटे व्यापारी अडचणीत येतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। तसेच हातावर पोट असलेले अनेक नागरिक दररोजच्या गरजेनुसार थोड्या प्रमाणात तेल खरेदी करतात, त्यामुळे हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांवरही अन्यायकारक ठरेल असा दावा तेल व्यापाऱ्यांनी केला आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। महाराष्ट्र सरकारचा आणि भारत सरकारचा आपला देश तेलामध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि परकीय चलन खर्च होऊ नये या उद्देशाने काम करतोय। मग तुमचा हा शासनाचा जो उद्योग आहे जे बाबा तुम्ही इतर लोकांना तुम्ही खास सवलत देता, तर हे ग्रामोद्योगवाल्यांना, छोट्या ऑइल मिलवाल्यांना ह्या कायद्यातून वगळावं आणि जे सालवण प्लांटवाले आहेत, मोठे उद्योजक आहेत, त्यांना पॅकिंगची आट घालावी। कारण हे छोट्या उद्योगांना परवडणार नाही आणि जनतेचं त्यात हा भुर्दंड सर्व जनतेवरच बसणार आहे। त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करावा अशी एवढीच आमची मागणी आहे। नाही, आजचं ही जी मीटिंग झालेली आहे, जे लोकांच्या भावना, तीव्र भावना आहेत, त्या शासनाच्या अव्यावहारिक कायद्याच्या संदर्भात आहेत। तुमचा उद्देश जरी चांगला असेल, लोकांना योग्य प्रमाणात योग्य किमतीत चांगला माल मिळाला पाहिजे, चांगलंही मिळालं पाहिजे आणि योग्य किमतीत मिळालं पाहिजे। याच्यासाठी आपण शासनाने संबंधित व्यापाऱ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची नम्र विनंती। भेसळ रोखण्यासाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात, मात्र लूज तेल विक्री पूर्णपणे बंद करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे।